आमच्याकडे नागपंचमीला आम्ही असे उकडीचे कानुले बनवतोय. अगदी मऊ लुसलुशीत असे हे कानुले होतात. सुरुवातीला सारण बनवण्यासाठी थोड्याशा तुपावरती ड्रायफ्रूट परतून घेतले. लगेचच 2 वाटी खोवलेला ओला नारळ, 1 वाटी चिरलेला गूळ घालून परतून घ्यायचं. 2-3 मिनिटं परतून घेतल्यानंतर यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करून घ्यायचं. इथं मस्त सारण तयार झालं. आता उकड काढण्यासाठी 2 वाट्या पाणी घातलं. पाण्याला उकळी यायला लागली की यामध्ये 1 चमचा तूप आणि थोडंसं मीठ घातलंय. आणि थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. लगेचच 2 वाटी तांदळाचं पीठ घालून पिठाची चांगली उकड काढून घेतली. लगेचच उकड परातीमध्ये काढून गार पाण्याचा हात लावत पीठ चांगलं मळून घ्यायचंय. मात्र पीठ गरम असतानाच मळायचं. वाटल्यास तुम्ही ग्लासनं पहिल्यांदा गुठळ्या फोडून घ्या आणि मग मळून घ्या. इथं मी व्यवस्थित पीठ चांगलं मळून घेतलंय. आता याचा गोळा करून याची पारी तयार करून घ्यायची. तसं आमच्याकडे याला मुरड वगैरे घालत नाहीत. डायरेक्ट हळदीच्या पानामध्ये बनवले जातात. त्यामुळे ते स्वादिष्ट सुद्धा होतात आणि बनवायला सुद्धा सोपे जातात. आता यामध्ये बसेल तितकं सारण भरायचं आणि दोन्ही कडा चांगल्या चिकटवून घ्यायच्या. तुम्हाला जर या कानुल्यांना चांगली मुरड घालता येत असेल तर घाला. मला काही तितकीशी जमत नाही, पण जितकी जमेल तितकी मी करण्याचा प्रयत्न केलाय. तेल लावलेल्या चाळणीवरती कानुले ठेवून कानुले चांगले उकडून घेतले. एकदम मऊ लुसलुशीत असे कानुले तयार झालेत. तुमच्याकडे या कानुल्यांना काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा.